तर आज आपण बनवला आहे जिताडी फिश करी। तुम्ही पाहू शकता रश्श्यावाली आणि पीसेस सुद्धा पाहू शकता। खूप छान प्रकारे असे पीसेस आहेत। छान अशी ग्रेव्ही बनवली आहे, करी बनवली आहे भातासोबत खाण्यासाठी। आणि त्याचबरोबर इथे बनवला आहे जिताडी फिश फ्राय। पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या शेवटपर्यंत। बनवा रेसिपी, स्वाद घ्या आणि एन्जॉय करा। तर आपली जी जिताडी फिश फ्राय करतोय ना, ती सुद्धा खूप छान प्रकारे फ्राय होते। पाहू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाल्यात। आता या स्टेजवर काय करूया, वरनं थोडासा कढीपत्ता घालूया। फायनली आपला जो जिताडी रस्सा बनवलाय ना ग्रेव्हीवाला, छान प्रकारे कुक झाली आहे। तुम्ही रंगत पाहू शकता, खूप छान आली आहे। रस्सा सुद्धा छान झाला आहे। आता या स्टेजवर काय करूया, फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी आणि गॅसचा फ्लेम करूया बंद। लिंबू टाकायचं त्याच्यामध्ये। तर आरती सांगते आहे, पाहू शकता। सर्वात अगोदर निंबू पिळून घ्यायचं आहे छान प्रकारे। ती घालूया 1 चम्मच। किती? 1 चम्मच टाकायची। 1 चम्मच टाकायची आहे। आणि नंतर हे जे आपले घरगुती मसाले आहेत ना, ते घालायचे। तर सर्वात अगोदर लाल तिखट किती टाकायचं? लाल तिखट 3-4 चम्मच। 3 ते 4 चम्मच घालूया। पाहू शकता आपण आता अशा प्रकारे मॅरिनेट झालेली आहे मच्छी। नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार म्हटलं की सुट्टी असते सगळ्यांना। तर आज आपला मच्छीचा बेत आहे। आज आम्ही बनवणार आहोत जिताडी फिश, रस्सा करणार आहोत आणि फ्रायसुद्धा करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या रेसिपीचा। काय आरती, बरोबर ना? तर काय काय करणार आहे आज आपण जिताडीचा रस्सा आणि तळणार आहे। रस्सा बनवणार आहोत जिताडी फिशचा आणि फ्राय सुद्धा करणार आहे। तर चला पटापट साहित्य जाणून घेऊया आणि कशा प्रकारे आम्ही आगरी पद्धतीत आज जिताडी फिश बनवतोय, रस्सा बनवतोय, जाणून घेऊया। चला सुरू करूया रेसिपी। तर मित्रांनो पाहू शकता, ही आहे जिताडी। 800 ग्राम आहे। 800 रुपये किलोच्या हिसाबात भावात भेटते। तर हे जे एवढे पीस आहेत ना, ते आम्ही फ्राय करणार आहोत आणि हे जे 8 ते 10 पीस आहेत त्याचा आम्ही रस्सा बनवणार आहोत। त्याचबरोबर इथे ठेचलेला लसूण घेतला आहे, इथे अख्खा लसूण आहे, कढीपत्ता आहे, फ्राय करण्यासाठी मिरची आहे, अर्धा निंबू घेतला आहे, हा खोबऱ्याचा वाटण घेतला आहे आणि त्याचबरोबर अद्रक लसूणची ही पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि हे आपले घरगुती मसाला आहे। आगरी लाल तिखट, हळद आहे, गरम मसाला आहे, जिरा आहे, धणे पावडर आहे आणि जिरा पावडर आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि आज तुम्हाला बनवून दाखवतो जिताडी फिश फ्राय आणि रस्सा। तर चला मॅरिनेशन करून घेऊया जिताडी फिशसाठी। पाहू शकता तुम्ही पीसेस खूप छान असे केले आहेत। तर सर्वात अगोदर काय करायचं आरती? लिंबू टाकायचं त्याच्यामध्ये। तर आरती सांगते आहे, पाहू शकता। सर्वात अगोदर निंबू पिळून घ्यायचं आहे छान प्रकारे। त्यानंतर काय करायचं? मिरची लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। अद्रक लसूण टाकायचे सर्व। हां, तर अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ना, ती घालूया 1 चम्मच। किती? 1 चम्मच टाकायची। 1 चम्मच टाकायची आहे। आणि नंतर हे जे आपले घरगुती मसाले आहेत ना, ते घालायचे। तर सर्वात अगोदर लाल तिखट किती टाकायचं? लाल तिखट 3-4 चम्मच। 3 ते 4 चम्मच घालूया। ह्या प्रकारे 4 चम्मच टाकले ना, तर 4 चम्मच घातल्यात लाल तिखट। त्यानंतर हळद अर्धा पाऊण चम्मच टाकायचे। अर्धा चम्मच हळद टाकूया, छोटे चम्मच आहेत, तुमच्या गरजेनुसार टाका। त्यानंतर हा कोणता मसाला आहे? चिकन मटन मसाला। चिकन मटन मसाला सुद्धा आपण घालतोय टेस्टसाठी। त्यानंतर हा गरम मसाला आहे आणि नंतर शेवटी घालतोय आपण थोडासा 1 चम्मच धनिया पावडर ना, आणि चवीनुसार मीठ घालूया आणि याला मॅरिनेशन करून मिक्स करून ठेवूया। तर चवीनुसार मीठ घातलंय, याला छान प्रकारे मॅरिनेशन करायचं आहे आता आणि एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवूया। आणि तोपर्यंत आपली जी जिताडी फिशची ग्रेव्ही करणार आहेत ना, ती करून घेऊया। तर चला मॅरिनेशन करून घेऊया। पाहू शकता आपण आता अशा प्रकारे मॅरिनेट झालेली आहे मच्छी।
तर मित्रांनो, आपली जी मच्छी आहे ना तिला चांगलं मॅरिनेशन केलं आहे. आता हिला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट देऊया आणि तोपर्यंत आपली जी ग्रेव्ही बनवणार आहोत ना आपण फिशची, जिताडी फिशची, तिची प्रोसेस करूया. त्याच्यात घातल्यात हिरव्या मिरच्या, त्यांनासुद्धा फ्राय करणार आहोत आणि लसूणसुद्धा घालणार आहोत. छान प्रकारे फ्राय करून आज तुम्हाला सर्व करून दाखवतो जिताडी फिश फ्राय आणि रस्सावाली. तर चला आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया, रस्सा तयार करून घेऊया. तर पाहू शकता एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे. तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात टाकूया तेल. किती तेल टाकायचं आरती? 3 किंवा 4 पळी. 3 किंवा 4 पळी घालूया मच्छीमध्ये. तर 1, 2 आणि अजून किती? अच्छा, 1 टाकू. 4 पळी तेल घेतलं आहे. त्याला छान प्रकारे गरम होऊन देऊया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूया. तर आपला तेल आहे ना छान प्रकारे गरम झाला आहे. आता हा जो ठेचलेला लसूण आहे ना सर्वात अगोदर त्याला तेलात फ्राय करायचं आहे, बरोबर ना? थोडासा लालसर करायचं आहे. पाहू शकता आता आपला लसूण बघा लाल झालेला आहे. आता या स्टेजवर काय करायचं आहे? आता त्याच्यामध्ये वाटण, आपले मसाले आहेत ना, खोबऱ्याचं वाटण आहे का? काय काय याच्यात? लसूण, अद्रक, कोथिंबीर. तर मित्रांनो, हा खोबऱ्याचा वाटण आहे. त्याच्यात मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे, कढीपत्ता नाही, कोथिंबीर आहे. त्याला तेलात भाजून घ्यायचं आहे आणि त्या स्टेजवर काय करायची? अर्धा चम्मच पेस्ट टाकायची. कशाची ही पेस्ट? अद्रक, लसूण आणि मिरचीची अर्धा चम्मच घातली तिखटपणासाठी. आणि हा जो तेलामध्ये फ्राय करून घेऊया वाटण आपण आणि मग मसाले घालायचे. हा जो बॅटर आहे ना त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. मसाला वाटण आपल्याला छान प्रकारे फ्राय झालेला आहे. त्याला घालूया मसाला. तर आपला जो हिरवं वाटण आहे ना छान प्रकारे तेलात फ्राय झाला आहे. गॅसचा फ्लेम करायचा स्लो, मंद आचेवर. आता जे मसाले आहेत ना त्यांना घालायचे आहेत. ते सर्वात अगोदर काय आहे? धनिया पावडर टाकते. किती? 1 चम्मच. 1 चम्मच धने पावडर टाकली आहे. त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला 1 चम्मच टाकतोय. त्यानंतर चिकन मटन मसाला अर्धा चम्मच. स्वादासाठी, टेस्टसाठी चिकन मसाला टाकतोय आपण 1 चम्मच. त्यानंतर हळद अर्धा चम्मच. हळद टाकतो अर्धा चम्मच. आणि नंतर हे मसाले, आगरी मसाला आहे, लाल मसाला, तिखट असतो खूप. किती टाकायचं याला? 5-6 चम्मच टाक. 5 ते 6 चम्मच टाकायचे. चम्मच छोटे आहेत, पाहू शकता तुम्ही. 1, 2, 3, 4 आणि हा एक शेवटचा 5 चम्मच घातले तिखटपणासाठी. आणि ही जी जिताडी फिश आहे ना त्याला छान प्रकारे असा स्वाद येईल मसाल्यांचा. त्यासाठी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्तच करायचं आणि तिखटपणाने तिला शिजवून घ्यायची. थोडं घालूया पाणी त्याच्यात अजून, जेणेकरून आपले मसाले तर ते जळणार नाहीत, भांड्याला लागणार नाहीत मसाले आणि छान प्रकारे शिजतील वाटणार. थोडं पाणी घालूया आणि शिजवून घेऊया. छान प्रकारे आपला वाटण शिजलेला आहे. तेल पण सुटलंय बघा, मस्त आहे, वास पण मस्त सुटला. तर मित्रांनो, आपला जो मसाला आहे ना छान प्रकारे तेलात शिजला आहे, छान सुगंध येतोय. तेलसुद्धा सेपरेटली झालं आहे. आता त्याच्यात हे जे आपले जिताडी फिशचे जे पीसेस आहेत ना ग्रेव्हीसाठी, रश्श्यासाठी, त्याला घालूया आणि छान प्रकारे शिजवून घेऊया. पाहू शकता तुम्ही, जास्त त्यांना हलवायचे नाही आहेत. बनवून बघा, मस्त टेस्ट लागते. महाग भेटते, लवकर भेटत नाही, मस्त लागते एकदम. तर मित्रांनो, ही जी जिताडी फिश आहे ना महाग आहे पण खाण्यास खूप छान आहे, टेस्टी आहे. तर एकदा नक्की अवश्य बनवा ना आरती, बरोबर ना? आता आपण याच्यात पाणी घालूया आपल्या गरजेनुसार. तर मित्रांनो, आपल्या गरजेनुसार याच्यात पाणी घालायचं आहे रश्श्यासाठी आणि छान प्रकारे शिजवून घ्यायची. एक 10 ते 15 मिनटं चांगली उकळी द्यायची. आंबा असला तर आंबा टाकायचा किंवा टॅमॅटो असला तर टॅमॅटो टाकायचा. तर मित्रांनो, याच्यात जर आंबा असेल ना तुमच्याकडे तर आंबा घालू शकता, कोकम आंबा किंवा टॉमॅटो. तर आता सध्या तर आंब्यांचं सीझन नाही आहे, तुम्ही टॉमॅटोसुद्धा घालू शकता किंवा कोकमसुद्धा टाकू शकता. आता याच्यात काय करायचं आहे? चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्या गरजेनुसार घाला. टेस्ट करून पुन्हा तुम्ही घालू शकता. तर चला, स्वादानुसार मीठ घातलं आहे. आता याला छान प्रकारे उकळूया, उकळी येऊ देऊया. आणि आपला जो जिताडी फिश फ्राय करतोय ना आपण, टाइम नाही लागत शिजायला, लवकर शिजते ही मच्छी. तर तोपर्यंत हे उकळते ना, तोपर्यंत आपली फिश फ्राय करून घेऊया.
तर पाहू शकता लोखंडाचा तवा घेतला आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. फिश फ्राय करण्यासाठी आहे ना तुम्हीसुद्धा लोखंडाचा तवा वापरा. त्याच्यात घातलं आहे तेल. तेल छान प्रकारे गरम करूया आणि त्याच्यात घालूया लसूण. लसणाचा एक फ्लेवर येईल तेलामध्ये आणि त्यानंतर आपली जी मच्छी आहे ना तिला सोडूया. तर तेल छान प्रकारे गरम झालं आहे. आधी लसूण टाक. हा जो लसूण आहे ना त्याला घालूया. आपला लसूण जो आहे ना तेला छान प्रकारे क्रॅकलिंग करतोय. जरा लालसर करूया आणि त्यानंतर जेवढे पण आपले हे मॅरिनेशन फिश आहेत ना जिताडीचे त्यांना घालूया. खूप छान प्रकारे असे मॅरिनेशन झाले आहेत. एक 10 ते 15 मिनटं त्यांना मॅरिनेशन केलं आहे. लसूणसुद्धा आपलं छान प्रकारे गरम झाला आहे. तेलात फ्राय केला आहे. पाहू शकता तुम्ही. आता या स्टेजवर आहेत ना फिश आपण फ्राय करूया. ह्या प्रकारे गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे. स्लो फ्लेमवर त्यांना चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर चला पटापट फ्राय करून घेऊया. ही जी जिताडी फिश आहे ना तिला मंद आचेवर छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे कडक फ्राय करायची आहे. तर चला पटापट तिला फ्राय करूया. मच्छी आपली आता तव्यामध्ये घालून झालेली आहे. बघू शकता. ह्याला आता मंद गॅसवरला कुरकुरीत मस्त फ्राय करून घ्यायची. त्याचं झाकण पण ठेवायचं. तर मच्छी तर तव्यात ॲड केली आहे. आता तिला चांगली शिजवण्यासाठी आहे ना तव्यावर झाकण ठेवूया. झाकून तिला मंद आचेवर वाफेवर छान प्रकारे शिजवून घेऊया. आणि तोपर्यंत पाहू शकता आपला जो ग्रेव्ही रस्सा बनवतो आहे ना तोसुद्धा खूप छान प्रकारे शिजतो आहे. छान प्रकारे उकळी आली आहे. तर यालासुद्धा एक 5 ते 10 मिनटं अजून छान प्रकारे शिजवूया. त्यानंतर तुम्हाला सर्व करून दाखवतो आजची जिताडी फिश थाली. त्याच्यात तांदळाच्या भाकरी आहेत, भात आहे आणि फ्राय मच्छी आहे आणि रश्शेवाली आहे. तर चला यालाही सुद्धा छान प्रकारे शिजवून घेऊया. तर मित्रांनो अशा नवीन नवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहायच्या असतील आणि जे आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्हाला जर आवडत असेल ना तर काय करायचं आरती. तर मित्रांनो ह्या सर्व रेसिपी आहेत ना तुम्ही बनवा. तुमच्या फॅमिलीपर्यंत शेअर करा. मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर यूट्यूब चॅनलला तू सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा. रेसिपी बनवून बघा. रेसिपी सुद्धा बनवून पहा आणि आनंद घ्या. तर ऑलमोस्ट 5 मिनटं झाली आहेत. आपण जो तव्यावरचा झाकण आहे ना त्याला काढूया आणि मच्छीची कंडिशन एकदा पाहूया. छान प्रकारे शिजते, फ्राय होते. पाहू शकता तुम्ही मच्छी खूप छान प्रकारे अशी शिजली आहे. तिला 5 ते 10 मिनटानंतर आहे ना पलटी करायची आहे, शिजवून द्यायची आहे. जेणेकरून आपले जे मच्छीचे पीसेस आहेत ना तुटतील नाही याची काळजी घ्या. छान प्रकारे शिजवून घेऊया, फ्राय करून घेऊया. तर चला एक साईडनं झाली आहे, दुसऱ्या साईडनं पटापट पलटी करूया आणि फ्राय करून घेऊया. त्याला का आपण एक साईडची मच्छी आता पट्टी करून घेऊया. मस्त शिजलेली आहे ती. मग बारीक गॅसवर शिजवायची मच्छी. मित्रांनो एक साईड छान प्रकारे फ्राय झाली आहे. फास्ट ठेवला तर करपेल एक साईड. आणि गॅसचा फ्लेम आहे ना स्लोच ठेवायचा आहे. मंद आचेवर चांगल्या फ्राय करून घ्यायचे. गॅसचा फ्लेम स्लो करून छान प्रकारे शिजवून घ्यायचे. जेणेकरून आपली जी मच्छी आहे ती करपू नये, जळू नये आणि क्रिस्पी आणि क्रंची अशी शिजवायची आहे. तर चला पटापट दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची जिताडी फिशची थाळी.
तर फायनली आपला जो जिताडी रस्सा बनवला आहे ना ग्रेव्हीवाला, छान प्रकारे कुक झाली आहे. तुम्ही रंगत पाहू शकता, खूप छान आली आहे. रस्सासुद्धा छान झाला आहे. आता या स्टेजवर काय करूया, फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया असंच एक 5 ते 10 मिनटं. खूप छान प्रकारे तेल सुटलेला दिसेल आपल्याला. तर चला गॅसचा फ्लेम करूया बंद आणि झाकण ठेवू 5 ते 10 मिनटासाठी. तर आपली जी जिताडी फिश फ्राय करतोय ना, तीसुद्धा खूप छान प्रकारे फ्राय होते. पाहू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाल्यात. आता या स्टेजवर काय करूया, वरनं थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याचा एक छान स्वाद येतो मच्छीत. लसूण आणि कढीपत्ता नक्कीच टाका आणि फ्राय करून एकदा टेस्ट करून पहा. खूप छान सोपी अशी सिंपल डिश आहे. तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या. तर चला कुरकुरीत क्रिस्पी त्यांना फ्राय करून घेऊया. तर पाहू शकता आपले जे फिशचे जे पीसेस आहेत ना, जिताडी फिशचे खूप छान प्रकारे क्रिस्पी क्रंची फ्राय झाले आहेत. आता त्यांना पलटी करून घेऊया छान प्रकारे. जेवढे पण फिश आहेत ना आपण फ्राय केले आहेत त्यांना खूप छान प्रकारे पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनं फ्राय करूया. छान असे गोल्डन कलर आला आहे, क्रिस्पी क्रंची झाले आहेत. चला पटापट यांना सगळ्यांना फ्राय करून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची जिताडी फिश थाली. तर पाहू शकता आपली मच्छी इथे फ्राय होते आणि जो तो बॅटर होता ना आपला लाल मसाल्याचा, त्याच्यात मिरच्यासुद्धा मिक्स करून घेतल्यात. ह्या प्रकारे मिरच्या खूप छान टेस्ट येते, स्वादिष्ट लागतात. फ्राय मच्छीबरोबर तुम्ही मिरची करा अशी आणि खाऊन पहा, खूप छान लागते. जर तुम्ही वरण भात जरी बनवला ना आणि फ्राय केलेली मच्छी जर खाल्ली ना तर खूप छान अशी टेस्ट येते. तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा. तर चला फ्राय होऊन देऊया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची थाळी. तर मित्रांनो, फायनली आपली जिताडी फिश थाली आहे ना सर्व केली आहे. पाहू शकता तुम्ही इथे फ्राय फिश आहे जिताडी, त्याचबरोबर इथे रश्यातली फिश आहे जिताडीच, ग्रेव्ही बनवली आहे, तांदळाच्या भाकरी आहेत, त्यानंतर भात आहे. तर एकदा अवश्य ही डिश बनवा आणि आनंद घ्या. आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. तर एकदा नक्की बनवा जिताडी फिश फ्राय आणि त्याचबरोबर हा रस्सा. खूप छान अशी तरी आली आहे.